श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशा ज्या काही वनस्पती आहे किंवा जे काही फुलं आहे, म्हणजे पांढऱ्या कलरची जी काही फुलं असतात ती आपल्या घरासाठी किंवा आपल्यासाठी किती फायदेशीर असतात। त्यामुळे आपल्याला लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये निरंतर राहत असतो। आणि ही पांढरी 5 प्रकारची जी झाडं आहे किंवा फुलांची झाडं आहे ती आपल्या घरामध्ये तुम्ही आवश्यक लावा आणि ती असायलाच पाहिजे। त्यामुळे आपल्याला लक्ष्मीची कधीही कमी पडत नाही किंवा लक्ष्मीचा वास निरंतर आपल्या घरामध्ये राहत असतो। तर सर्वात प्रथम आहे की ही 5 यापैकी तुम्ही एक जरी तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घरात गॅलरीमध्ये किंवा तुमच्या आसपास पटांगणामध्ये जरी एक जरी झाड तुम्ही लावलं तरी तुम्हाला खूप प्रमाणात तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होईल किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा कोणत्याही प्रकारचा ऱ्हास होणार नाही। सदैव लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल। तर सर्वात प्रथम मी जे झाड सांगणार आहे तर सर्वात प्रथम आहे की पांढरी रुई। तर पांढऱ्या रुईचं महत्त्व आहे की ही या वनस्पतीचा वास लक्ष्मीचा वास असतो। ह्या पांढऱ्या रुईमध्ये याची 14 वर्ष जर आपण सतत जर पूजा केली तर त्याच्या बुडाशी म्हणजे त्याच्या जे तळ असतं त्याच्या खोडापाशी गणपती तयार होत असतो आणि तिथे गणपतीचा वास असतो असं म्हणतात। आणि अनेक आध्यात्मिक गोष्टीसाठी या वनस्पतीचा उपयोग होत असतो। म्हणूनच आपण आपल्या घराच्या तिथे किंवा आपल्या आजूबाजूला आपण पांढऱ्या रुईचं झाड नक्कीच लावलं पाहिजे। त्यानंतर 2 नंबरला आहे की पांढरी कण्हेर। तर पांढरी कण्हेर ही वनस्पती ही लक्ष्मी कारक आहे असून हिच्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो। म्हणून ही वनस्पती घरात लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते। याला शेवग्याची शेंग सारखी छोटीशी फळं किंवा फळा रूपात शेंगा येत असतात, म्हणजे एक छोट्याशा प्रकारचे फळच असतं ते। जर त्याचं जर तशा पद्धतीने जर त्याला ती शेंग किंवा फळ जर आलं तर आपण तिची पंचोपचार पूजा करून आपल्याला ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे। त्यामुळे आपल्याला त्याचा खूप प्रमाणात त्याचा लक्ष्मीसाठी आपल्याला म्हणजे लक्ष्मीचा ऱ्हास होणार नाही किंवा लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये टिकेल। तर अशा पद्धतीने आपण हिच्या शेंगांची पूजा केली पाहिजे। त्यानंतर आहे की पांढरी शेवंती। तर पांढरी शेवंती म्हणजेच ही वनस्पती देवीचे प्रतीक मानलं जातो। जसं की आपल्याला दिवाळीच्या वेळेस आपण लक्ष्मीची पूजा करतो त्यावेळेस पांढरीच फुले आपण शेवंतीची व्हायची असतात, कारण लक्ष्मीला पांढरी फुले खूप प्रिय असतात। आणि या पांढऱ्या फुलांमध्ये शेवंतीच्या फुलांमध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि तो सर्वच कार्यासाठी ही पांढरी शेवंतीची फुले ही शुभ मानली जातात। त्यासाठी नक्कीच तुमच्या घरामध्ये पांढरे शेवंतीच्या फुलाचं एक तरी झाड असलं पाहिजे। त्यानंतर आहे की पांढरी भुईरिंग। तर हिला लक्ष्मणा असंही म्हणतात किंवा आपण हिला इंद्रजित व लक्ष्मण यांच्या युद्धात लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागून ते बेशुद्ध पडलेले होते त्यावेळेस रामभक्त हनुमानाने द्रोणागिरी आणला आणि त्याचं संजीवनी नामक जी पांढरी वनस्पती आणली होती तर ती भुईरिंगनी लक्ष्मणाला औषध म्हणून दिली होती। म्हणून तिला लक्ष्मण असंही म्हणतात किंवा तिला आपण पांढरी भुईरिंग असंही म्हणतो। हिला वांग्यासारखे पिवळे फळ येते आणि यामध्ये 2 प्रकार आहेत, एक वेल आहे आणि एक वनस्पती आहे। तर ही वेल स्वरूपात न लावता वनस्पती स्वरूपात लावावी, त्यामुळे आपल्याला तिचा लक्ष्मीसाठी खूप प्रमाणात त्याचा फायदा होतो आणि तसंच औषधी म्हणूनही आपल्याला तिचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो। त्यानंतर आहे की पांढरी जास्वंदी। तर पांढरी जास्वंदी ही बऱ्याच जणांच्या घरामध्ये किंवा बऱ्याच जणांच्या गॅलरीमध्ये कुंड्यांमध्ये असती शक्यतो। लाल असती, पांढरी असती, पिवळी असती। तर त्यातली त्यात जी पांढरी असती तर ती अतिशय शुभ मानली जाते, कारण त्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो। तर ही वनस्पती आहे ही अत्यंत औषधी स्वरूपात मानली जाते। ही अनेक आजारांवरती उपयोग होत असते, जसं की स्त्रियांच्या आजारासाठी ही विशेष गुणकारी असते। म्हणजे लाल जास्वंद जसं गणेशांना प्रिय असतं तशी पांढरी जास्वंद प्रिय आहे। लक्ष्मी म्हणजेच लक्ष्मी म्हणजेच काय, जर जो हा मानव देव मनुष्याला मिळाला आहे तो सुदृढ आणि निरोगी असणेच यालाच आपण लक्ष्मी म्हणत असतो। आणि आपल्याला जे घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही किंवा सदैव आपल्या घरामध्ये पैसा वगैरे असतो त्याला आपण लक्ष्मी म्हणत असतो। तर अशाच पद्धतीने जर तुम्ही ह्या 5 पैकी एक जरी झाड तुम्ही तुमच्या घरामध्ये गॅलरीमध्ये लावलं तरी पण लक्ष्मीची मात्रा तुमच्या घरावरती सदैव राहील आणि लक्ष्मीची कधीही तुम्हाला कमी पडणार नाही। श्री स्वामी समर्थ।